नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी संजीवनी आरबोळे. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहोत छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, या महापुरुषांचे पुतळे रातोरात गनिमी कावा करून रातोरात पुतळे बसवण्याच्या तरुण उत्साही पिढीमध्ये शिवप्रेमींमध्ये एक पेव निर्माण झालेला आहे, एक उत्साह निर्माण झालेला आहे. अंजनगाव असेल किंवा मोडणीम असेल, या गावामध्ये रातोरात गनिमी कावा करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्यात आले. तसंच आपण या चव्हाणवाडी गावामध्ये आलेलो आहोत, एका ग्रामीण भागामध्ये आलेलो आहोत. रातोरात ज्यांनी या शिवप्रेमींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गनिमी कावा करून रातोरात पुतळा बसवलेला आहे. काही शिवप्रेमी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार, काय सांगाल, हा पुतळा कधी बसवण्यात आलेला आहे? नमस्कार, मी शिवशाहीर विशाल इंदलकर पाटील. काल रात्री आमच्या शंभूप्रेमींनी गनिमी काव्यांनी पुतळा बसवला आणि आमच्या गावाला सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली. सोलापूरला बातमी गेली, SP ऑफिसला, DYSPला गेली आणि आमच्या गावाला अंजना कृष्णा मॅडम येऊन त्यांनीही भेट दिली आणि आमच्या सर्व गावकऱ्यांना आपल्या टेंभुर्णीच्या पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं आणि विचारणा केली की हा पुतळा ग्रामपंचायतच्या जागेत आहे की खाजगी जागेत आहे. तर काहींच्या म्हणण्यात आलं की हा पुतळा ग्रामपंचायतच्या जागेत आहे, पण कागद काढल्यानंतर समजलं की खाजगी जागेत आहे. मॅडमनी हे सांगितलं की हा जर पुतळा ग्रामपंचायतच्या जागेत असेल तर तुमचा हा पुतळा खाजगी जागेत घ्या, त्याला बंदिस्त स्वरूप द्या आणि परवानगी मिळेपर्यंत तो पुतळा बंदिस्त ठेवा. आमचे हे गावकरी श्री सुभाष काका चव्हाण यांच्या या खाजगी जागेमध्ये आम्ही पुतळा आता शिफ्ट करीत आहोत आणि आमच्या गावचे माजी सरपंच श्री नवनाथ बापू शिंदे, तसेच आमचे मार्गदर्शक सुभाष बापू इंदलकर, श्री सज्जन इंदलकर, सर्व ग्रामस्थ, संग्रामनाना चव्हाण, नामदेव काका चव्हाण, लक्ष्मण तात्या मोठे, पोपटापा चव्हाण, अशी अनेक, अमोल इंदलकर, असे सर्व आमचे शंभूप्रेमी आता सध्या उपस्थित आहेत. रात्री बसवलेले मावळे वेगळेच आहेत. आता हे गावकरी आमच्या इथं जमलेले आहेत. गाव पुतळा शिफ्ट करण्यासाठी JCB मशीन चालू आहे, ट्रॅक्टर चालू आहे आणि त्यानंतरचं काम पुढं थोड्या वेळाने आम्ही चालू करणार आहोत. तुम्ही प्रशासनाची किंवा ग्रामपंचायतीची काही परवानगी घेतली होती का? परवानगी नाही, पण आम्ही कल्पना दिली होती आणि आता ग्रामपंचायत आम्हाला उद्या लगेच ठराव देणार आहे आणि प्रशासनाच्या पुढच्या परवानगीसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मग हा पुतळा बसवल्यानंतर काही विरोध वगैरे असं काही गावातून तुम्हाला? गावातला आम्हाला कोणालाही विरोध नाही, कारण आमचं कोणाशी काही देणं घेणं नाही किंवा कुणाला आमचा ह्या पुतळ्यापासून विरोध नव्हता आणि आम्हालाही या पुतळ्यासाठी कोणाचा विरोध झालेला नाही. सध्या जर पाहिलं तर हे छोटंसं असणारं चव्हाणवाडे गाव आहे. या गावामध्ये खरं तर फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा वारसा लाभलेला आहे. शिवशाहीर याच गावातील आहेत विशाल इंदलकरजी, आणि ज्यांनी हे जागा स्वतःची मालकीची आपण त्या स्मारकासाठी दिलेली आहे. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका काय सांगाल, ही जागा छत्रपती संभाजी राजांचा पुतळा आज आपल्या गावामध्ये बसतोय आणि हा ग्रामपंचायत जागा जी आहे ती सरकारी जागा आहे असं कळलं आहे. आपण त्या जागेसाठी स्मारकासाठी जागा दिलेली आहे, काय सांगाल? हो, दिलेली आहे. खास महाराजासाठी तेवढं आपण करू शकत नाही, काय जागा देऊ शकत नाही. देऊ शकताय? हो, देऊ शकतो म्हणून दिली मी. दिली उत्स्फूर्तपणे दिली? हो, आनंदाने दिली. आनंदाने दिली. तर ग्रामपंचायतचा काय तुम्ही ठराव वगैरे केला होता? नाही, ठराव वगैरे वैयक्तिक माझी जागा आहे, त्यामुळे बाकी ग्रामपंचायतीला ठराव घ्यायचं काय कारण नाही. तुम्ही उत्स्फूर्तपणे जागा दिली? हो, उत्स्फूर्त. यामध्ये काय कुठं तंटा काय झाला? अजिबात कोणाचा विरोध नाही, कोणाचा काही तक्रार नाही, काही नाही. पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आलं? पोलीस प्रशासनात तुम्ही परवानगी घ्या आणि तुम्ही आपलं व्यवस्थित बांधून घ्या असं त्यांचं म्हणणं. गावामध्ये कसला तंटा नाही? अजिबात कसलाच नाही. प्रत्येक जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अंजनगाव खिलोबा असेल किंवा मोडलीम असेल किंवा आपली चव्हाणवाडी असेल, आता प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे पुतळे जे बसवायला लागले त्याचं ओढ सगळ्याचं लागलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये बसत आहेत. काय असेल प्रेरणा, काय असेल आणि उत्साह काय असेल? प्रेरणा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी एवढं त्यांनी आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी केलं, मग आपण तेवढ्यासाठी आपण जागा देऊ शकत नाही का? त्यासाठी सगळ्याला हीच वाटतं ना, आनंदच वाटतो पुतळा बसला. आणि आमच्या गावात कुठलाही पुतळा नाही आतापर्यंत कुठला एकही पुतळा नाही, त्यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून याची देखभाल काळजी कोण करणार? ग्रामपंचायत करणार, आम्ही वैयक्तिक संस्था ही करेल, तुमचे प्रतिष्ठान करेल. तर महाराज शाहीर काय सांगाले की आज पुतळा आपल्या गावामध्ये बसवलेला आहे, प्रथमच बसवलेला आहे. पोलीस प्रशासन पण या ठिकाणी आलं होतं असं बी कळालं काय, आणि पुतळ्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावरती असणार? पुतळ्याच्या संरक्षणाची जबाबदारी आमचं धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान चव्हाणवाडी हे पूर्णपणे देखभाल करणार आहे. कॅमेऱ्याच्या निगराणीखाली हे राहणार आहे. आणि तुम्ही मगाशी आपल्या सुभाष काकांना विचारलं की पुतळे कशामुळे उभा करावं वाटतात. पुतळे ह्याच्यासाठी उभा करावं वाटतात की ह्याच्या आधी तुम्हाला जहांगीराचा बाप बाबर, बाबराचा बाप कोण असेल ते पुस्तकातून शिकवलं गेलं, पण ज्यांनी आपल्या मातीसाठी, आपल्या लोकांसाठी आपले प्राण वाहिले,
छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे, माता अहिल्यादेवी होळकर, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, रमाई माता, हे आपले बहुजनांचे महापुरुष लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। या हेतूने आम्हालाही वाटलं की बाबा आपल्याही गावात आपल्याही या लहान लहान मुलांना या लेखाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे समजावेत, यासाठी आम्हाला पुतळा उभारावा वाटला। यात जाती कुठे तेढ येत कुठेही जातीचा काही संबंध नाही कोणाचाही, आपल्या बहुजन महापुरुषांचे पुतळे प्रत्येक गावात उभे राहावे अशी आमची मनोमन इच्छा आहे। तर सध्या तर पाहिलं तर छोटंसं असणारं हे चव्हाणवाडी आणि या चव्हाणवाडी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मात्र या ठिकाणी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी आपले सरपंच आपल्यासोबत आहेत। एकंदरीतच आपल्या गाव आपण सरपंच आहात, एका आपल्या गावामध्ये हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला जातोय, काय आपली भूमिका असणार? काय नाही, आपल्या रात्री आम्हाला अचानक सकाळी समजलं की पुतळा बसवला आहे, तर आम्ही नंतर आम्हाला साहेबांचा फोन आला असं गावात हे झाल्यामुळं नंतर आम्ही पोलठ्यांना घेऊन आणि सर्व ग्रामस्थ तरुण सर्वजण जाऊन आम्ही सगळ्या जातीचे सर्व धर्माची लोक गावात आम्ही सगळी एकत्र गेलो आणि सर्वांनी मिळून आम्ही ठरवलं की आम्हाला जाग्यासाठी आम्हाला अडचण यायला लागली, पण सुभाष काकांनी ती जागा त्यांची दिली। पाठीमागं आम्हाला आपले नागापा चव्हाण किंवा त्यांचे सगळे देवगतिक भाऊ त्यांनी सर्वांनी ती जागा द्यायची कबूल केली आणि तिथं आम्ही पुतळा बसवायची आता व्यवस्था करत आहे। एक सरपंच म्हणून काय वाटतं? काय ना, आम्ही त्याची देखभाल आमच्या ग्रामपंचायत वतीनं आम्ही त्याची देखभाल करणार आहे आणि आम्ही CC कॅमेरा बसवून तिथं आम्ही त्याची व्यवस्था करतोय। शिवप्रेमी सुभाष बापू इंदलकर आहेत। बापू, काय सांगाल की काय वाटतं आज छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आपल्या गावामध्ये? आम्हाला अभिमान आहे, आमच्या या चव्हाणवाडी गावामध्ये आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आमचे संभाजी महाराज यांची आपल्या रात्री शिवप्रेमीने मूर्ती बसवलेली आहे। आम्हाला सकाळीच कळालं, आम्हाला गावासाठी खूप अभिमानाचं म्हणजे हे आहे, कारण आम्हाला सकाळी बसवल्यानंतर कळल्यानंतर आम्हाला असाच फोन आला, पोलीस स्टेशनचा फोन आला, प्रशासनाचा फोन आला, असं आपल्या गावामध्ये संभाजी महाराजाची मूर्ती बसवलेली आहे। त्याच्यासाठी आम्हाला बोलवलं, ग्रामस्थांना सगळ्यांना बोलवून आपली तिथं मीटिंग घेतली। तिथं तहसीलदार असतील, DYSP असतील, सगळे अधिकारी बसून सर्व गावातील सर्व चव्हाणवाडीतील सगळे बोलून त्यांच्याशी मीटिंग लावली। ही ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे का खाजगी जागेत आहे? मग आम्ही त्यांना सांगितलं आमच्या गावचे सुभाष काका चव्हाण यांची खाजगी जागा आहे, त्यांच्या जागेत आपण शिवप्रेमींनी त्यांच्या जागेत आपण ही मूर्ती बसवलेली आहे आणि ग्रामपंचायतचा हा विषय काही नाही, त्यामुळे शासनाचा काय किंवा प्रशासनाचा हा विषय नाही, आपल्याला सर्वसामान्य सुभाष काका यांनी जागा दिलेला आहे, त्याच्यामुळं इथं काही अडचण आलेली नाही। तरी गावातील किंवा कोणाचा विरोधच नाही, कोणाचा काय हा विषय नाही, हा सगळं व्यवस्थितपणे हाताळण्यात आलेला आहे। प्रशासक असेल किंवा ग्रामस्थाच्या वतीनं आपण बरोबर सगळ्यांच्या वतीनं आपण त्याचं हे केलेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे। तर आपण पाहिलं तर या चव्हाणवाडी गावामध्ये उत्स्फूर्तपणे कोणाचंही तंटा किंवा ताणतणाव नसताना शासनाची परवानगी घेऊन किंवा काकांनी स्वखुशीने आपली जागा देऊन शांततेत अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे। मी कॅमेरामॅन रवी लोकरेसह संजीवनी आरबोळे, MS मराठी, मराठी माणसाचा मराठी आवाज।